मित्रांनो, तुझेच मी गीत गात आहे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मोनिका आता मल्हारला म्हणते, मल्हार माझे आता डोळे उघडले, तुला कायमचं मुक्त करत आहे, तुझं लग्न आत्ता होणारच. अरे माझ्या राजा, अरे माझ्या सोन्या, माझ्या बंधनातून मी तुला मुक्त करते आणि आज नंतर तुला माझी तक्रार करण्याचा अजिबात चान्स सुद्धा मिळणार नाही आणि कुणाबरोबर तुझं लग्न होणार हे सिक्रेट फक्त आता स्वराच रिव्हील करेल. कारण तू काय आणि तुझी होणारी बायको काय, दोघांचं स्वरावर अगदी जीवापाड प्रेम आहे. तेव्हा मल्हारला आता काहीच समजत नाही, तर बाकी सगळ्यांना आता धक्का बसलेला असतो की मोनिकाच्या मनात नक्की आहे तरी काय. तेव्हा स्वरा आता या लग्नातील कलौरी असेल असं आता मोनिका अनाऊन्स करते. तेव्हा सर्वांना आता धक्काच बसतो. आता स्वराकडे मंगळसूत्र देत मोनिका आता स्वराला म्हणते, जा त्या दोघांजवळ आणि मल्हारकडे हे मंगळसूत्र दे. तेव्हा आता स्वरा मंगळसूत्र हातात घेते आणि पुढे येत आता मंजुळाचा हात पकडते, मल्हारचा देखील, आणि त्या दोघांना पाटावर बसवते. तेव्हा तुमचा काय हा वेडेपणा सुरू आहे असा आता मल्हार विचारतो. तेव्हा तुमच्या दोघांचं लग्न आता होणार आहे असं आता स्वरा म्हणते आणि खूपच खुश होते. तर बाकी सगळ्यांच्या काळजाचा ठोकाच चुकतो की हे काय आहे, हे काय नवीन नाटक आहे. आता मल्हार आणि मंजुळा यासाठी नकार देत असतात, तर स्वरा आता त्या दोघांना शपथ घालते. आता तुमच्या दोघांचं लग्न झाल्यानंतर तुम्ही माझे आई बाबा होणार असं स्वरा म्हणते. तेव्हा आता मंजुळा नुसती स्वराकडे पाहतच राहते. मल्हार पाटावरून उठतो आणि विचारतो, मोनिका हा काय ठिल्लरपणा आहे, तुला काही कळतं की नाही. त्यावरती मोनिका म्हणते, अरे ठिल्लरपणा नाही, याला उशिरा आलेलं शहाणपण असं म्हणतात. मोनिकाने जो बोर्ड झाकून ठेवलेला असतो त्या बोर्डवरचं काढून टाकते आणि म्हणते, वैदही वेड्स मल्हार. तेव्हा आता सर्वांना खूप मोठा धक्का बसतो. सगळेजण आता मोनिकावर खूपच चिडलेले असतात. तर आता सर्वजण तो बोर्ड वाचतात आणि त्या दोघांचा फोटो देखील पाहतात. तर आता ही वैदही आहे मल्हार, तुला समजलं की नाही. अरे तुझ्या काळजाचा तुकडा, तुझी ती चंद्राची कोर आणि मोनिकाच्या जीवाला घोर, असं म्हणून मोनिका आता खूपच चिडते. सर्वांना आता मल्हारच्या पहिल्या प्रियसीबद्दल म्हणजे वैदहीबद्दल सत्य समजतं. तर आता तुमचं हे लव मी आज ऑफिशियल करूनच टाकते असं मोनिका मल्हारला म्हणते. त्यावरती ती पुढे म्हणू लागते, ही वैदही आहे, एवढे दिवस मंजुळा बनून माझ्या घरात राहत होती, मल्हारच्या आणि हिच्या नात्याला मीच नाव देणार. त्यावरती ती मल्हारला रागातच म्हणते, मल्हार मी जे करते ना तो ठिल्लरपणा नाहीये, मी तुमच्या दोघांच्या नात्याला आता एक वेगळंच नाव देणार आहे आणि यालाच मनाचा मोठेपणा असं म्हणतात. त्यावरती तू मला पांढऱ्या साडीबद्दल विचारलं होतं ना, मग मी तुला आता त्याचं उत्तर देतेच. अरे पहिल्या प्रेयसी बरोबर एकाच घरात राहून प्रेमाचे ठिल्लर चाळे तू करतोस ना, त्याच नवऱ्याच्या बायकोसाठी तिचा संसार हा कधीच उद्ध्वस्त झालेला असतो. अरे त्या बाईच्या लेखी तिचा नवरा कधीच मेलेला असतो आणि माझ्यासाठी तेव्हाच तू मेला आहे. तुझी रासलीला या मंजुळा बरोबरची जेव्हा मला समजली होती. असे घाणेरडे आरोप आता ती मल्हारवर करत असते, तर कुणालाच हे आरोप मान्य नसतात. तर मोनिका म्हणते, म्हणूनच मी विधवेचे कपडे इथे घालून आलीये. त्यानंतर ती आता त्या दोघांना नाव घ्यायला सांगते आणि म्हणते, तुमच्या तोंडून मला एकमेकांच्या प्रेमाचा उखाणा ऐकायचाच आहे. त्या दोघांनाही शॉकच बसलेला असतो, त्यामुळे ते दोघे काहीच बोलत नाही. तर मोनिका स्वतः आता उखाणा घेते. तेव्हा आता मंजुळा खूपच चिडते आणि म्हणते, ओ मोनिका मॅडम, माझ्यावर कोणताही आरोप करायचा नाही, कारण तुमची ही वैदही का फिदई मला माहीत नाही. मी मंजुळा आहे, माझा आधार कार्ड, पॅन कार्ड सगळं काही चेक करा. तेव्हा आता ती म्हणते की खोटं बोलू नकोस. तर आता मल्हार देखील खूपच चिडतो आणि मोनिकाला बोलू लागतो. तेव्हा मोनिका म्हणते, अरे एवढे दिवस तू हिला इथे आणून ठेवलं, पण मला अजिबात खबर सुद्धा लागू दिली नाही. ती म्हणते, आज तर तुमचं लग्न होणारच. त्यावरती मंजुळा चिडते आणि म्हणते, ओ मोनिका मॅडम, हा काहीतरी गैरसमज होतोय. तुमच्या घरात जेव्हापासून मी राहते ना, मी मंजुळाच आहे, कोणी वैदही वगैरे नाही. उगीच वडाची साल पिंपळाला लावायला जाऊ नका. मल्हार साहेबांसारख्या सज्जन माणसाचं नाव माझ्यासोबत अजिबात जुळवायला सुद्धा जाऊ नका. आमच्या गावाकडे म्हणतातच, लोकांच्या अंगावर चिखल उडवायला गेलं की स्वतःच्या अंगावर सुद्धा शिंतोडे उडतातच. आणि कुणाचंही नाव कुणासोबत जोडायला जाऊ नका. स्वतःच्या अंगावर सुद्धा काही शिंतोडे उडतील याचा विचार करा. तुमची कपडे तुम्ही सांभाळून ठेवा आणि लोकांचा विचार करा जरा, लोक काय म्हणतील याचा. त्या वैदहीसारखं माझं रोपडं असेल खरं आहे, परंतु मी वैदही नाही, मी मंजुळा आहे. मी 10 वेळा तुम्हाला सांगतेय, तुमची आणि मल्हार सरांची लेक पिहू आणि तिच्या गायकीची मी मास्तरीन आहे. ते तुमच्या डोक्यात जे काही असेल ते अगोदर काढून टाका. त्यावरती मोनिका आता हसते आणि
टाळ्या वाजवत म्हणते, फक्त मल्हारच नाही तर तू सुद्धा ब्रिलियंट ॲक्टिंग करतेस ग मंजुळा. गोष्ट लक्षात ठेव, मी सुद्धा एक खूप मोठ्या प्रोड्युसरची मुलगी आहे आणि मलाही ॲक्टिंग करता येते. असं म्हणून आता ती खूपच चिडते आणि मल्हारला म्हणते, अरे कर ना हिच्याबरोबर लग्न. तेव्हा आता मंजुळा सारखा सांगण्याचा प्रयत्न करते की मी मंजुळा हे वैदही नाही. तेव्हा आता मोनिका म्हणते, मल्हार हे बघ, मी तुला परमिशन देते लग्न करण्याची, पण त्या अगोदर तुला एक गोष्ट करावी लागेल. म्हणून आता ती त्या बॉक्समधून गन काढते आणि म्हणते की अगोदर पिहू आणि मला तुला संपवावं लागेल कायमचं. तू हा वेडेपणा काय करतेस, मला अजिबात आवडला नाही, असं आता मल्हार चिडूनच मोनिकाला म्हणतो. त्यामुळे मोनिका म्हणते, अरे तुला आवडला नसेल पण मला आवडतं ना. मला तुमच्या दोघांचं लग्न काहीही झालं तरी लावून द्यायचंच आहे, कारण तुमच्या दोघांची ताटातूट मी नाही करू शकत. आता तू तुझ्या प्रेयसीला दुसरीच बाई बनवून घरात आणतोस, तिच्याबरोबर प्रेमाचे चाळे करतोस, मग मी हे कुठपर्यंत सहन करू. मल्हारचा हात हातात घेते आणि म्हणते, माझ्या डोक्यावर हात ठेव आणि तू शपथ घे की या फोटोमधील ही बाई मंजुळा नाहीये, ही वैदही आहे. तेव्हा आता मल्हार काहीच बोलायला तयार नसतो. तेव्हा आता सगळेजण मोनिकाने केलेला हा तमाशा पाहत असतात. मल्हारकडे बोलायला शब्द नसतात, कारण तो खरोखर वैदहीचा फोटो असतो. आता मंजुळा सगळ्यांना म्हणते की पाहिलं का, तुमचा आवडता मल्हार कामत आहे ना, सुपर सिंगिंग स्टार. माझ्याबरोबर लग्न करताना याचे हात काचरले नाही, कारण याला माझ्या डॅडाचा पैसा दिसत होता, त्यामुळे पैशांसाठी याने माझ्याबरोबर लग्न केलं आणि प्रेमाचे चाळे दुसऱ्या मुलीबरोबर करतोय, या वैदही बरोबर. पुढे मोनिका आता सगळं सत्य सर्वांना सांगू लागते की माझ्याबरोबर श्रीमंत मुलीबरोबर याने लग्न केलं, मध्ये घरातील सर्वांचाच हात आहे की श्रीमंत मुलीला गटवायचं, तिच्या पैशावर मजा मारायची आणि हा मल्हार कामत फक्त आमच्यामुळे श्रीमंत झाला आहे, सगळेजण आमच्या पैशांवर उड्या मारतायत, असं म्हणून आता मोनिका घरातील सर्वांना दोष देऊ लागते. नंतर ती म्हणते की त्याच्या पहिल्या प्रेयसीला त्याने घरात आणलं मंजुळा बनवून आणि मला फसवलं. मी आपली वेडी होते, मल्हारच्या प्रेमात आंधळे झाले. पाडव्याला न चुकता त्याचं औक्षण केलं, त्याचबरोबर त्याला न चुकता उठणं लावलं. पण हा काय करत होता, प्रेमाची रंगपंचमी आपल्या प्रेयसीबरोबर खेळत होता. तेव्हा आता मंजुळाला तिच्या ह्या बोलण्याचं खूप वाईट वाटत असतं. पुढे आता मोनिका म्हणते, खरंच ही बाई खूप शेमलेस आहे, आमच्या संसारामध्ये अशी जळूसारखी चिकटून बसलीये. मंजुळा मोनिकाकडे खूप रागात पाहत असते. पुढे आता मोनिका म्हणते की माझ्या मुलीची टीचर म्हणून इथे घरात आली आणि घरातच ठाण मांडून बसली. ते शुभंकर ठाकूरच्या केसमधून सोडवण्यासाठी मंजुळाने ज्या प्रकारे मल्हारला मदत केली, तेव्हा मला समजलं की मल्हार आणि मंजुळाचं रिलेशन साधं सोपं नाहीये, यांचं रिलेशन खरंच खूप स्ट्रॉंग आहे आणि पूर्वीपासूनचं. तेव्हा मी शोध घेण्यास सुरुवात केली, मग मल्हारच्या पर्सनल ड्रॉवरमध्ये मला तो फोटो सापडला, 9 वर्षापूर्वीचा तो वैदहीचा फोटो. त्याच्या तो ड्रॉवरमध्ये अगदी जपून त्याने ठेवला होता. तो फोटो एवढे दिवस लपवून ठेवला होता. जेव्हा मी पाहिलं तेव्हा माझ्या पायाखालची खरं तर जमीनच सरकली, कारण मला तेव्हाच समजलं की तो फोटो आमच्या घरात राहणाऱ्या मंजुळासारखाच आहे, वैदहीचा म्हणजेच मंजुळाचा. तर मोनिका आता रागातच मल्हारकडे पाहून म्हणते की तुला हिला घरात ठेवायची काय गरज होती. तर आता मल्हारच्या मनात तसं काही नसतं, त्याला तर आता मोनिकाचे हे आरोप ऐकून धक्काच बसतो. त्यापुढे ती म्हणते, तुमच्या या एक्स्ट्रा मॅरिटलियर अफेअरला एक नाव देते आणि ते कन्व्हर्ट करते. आता वैदही आणि तू लग्न कर मल्हार, पण त्याच्या अगोदर मला आणि माझ्या मुलीला म्हणजे पिहूला तुला संपवावं लागेल. तेव्हा मल्हार खूपच रागात आता मोनिकाकडे पाहतो. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये मी मंजुळाला संपवणार असं म्हणून मोनिका मंजुळावर गण रोखते. त्यावेळी आता तेथे पोलीस येतात, तर मल्हार आणि मंजुळाला पोलीस स्टेशनमध्ये घेऊन जातात. तर स्वरा आता खूप रडू लागते. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.